उमा किरण कोचिंग क्लासेसमध्ये जो प्रकार आपल्या अल्पवयीन भगिनीसोबत घडला आहे, त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत विजय पवार खाटोळकर यांच्यावर कडक कडक शासन झालं पाहिजे। माझी 70 वर्षाचे वडील, माझी 65 वर्षाची आई यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले। माझी आई कधी गोळीबार करू शकते का? माझ्या आई वडिलांना किती त्रास दिला? त्याचं कारण होतं की मी वाल्मिक कराड पुढे झुकावं, मी त्याच्याशी कॉम्प्रोमाइज करावं। हे मी बौद्ध समाजाची माफी मागतो, मी दलित समाजाची, बौद्ध समाजाची माफी मागतो। मी लहानाचा मोठा त्यांच्या खांद्यावर झालो असेल। मागच्या काही दिवसापूर्वी, गेल्या 1 वर्षापूर्वी माझ्या कुटुंबावर व आमचे नातेवाईक, आमचे कर्मचारी, शिक्षण संस्थेचे आमचे सर्व काम करणारे, त्याच्यामध्ये शिक्षक लोक, आमचे बांगर कुटुंबाच्या सोबत असणारे सगळ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले। त्याच्यामध्ये प्रश्न पडला होता की गुन्हे कोणी दाखल केलेत, काय केलेत, ह्या अनुषंगाने की जे बांगर कुटुंबाला त्रास झाला त्या अनुषंगाने ही पत्रकार परिषद मी आज बोलवण्यात आलेली आहे। आपण सगळेजण आला त्याच्याबद्दल आपलं सगळ्यांचा मी आभारी आहे, सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। पहिल्यांदा पत्रकार परिषद सुरू करताना स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या नाव नवनिर्माण माध्यमिक शाळेला त्याचा जो आपण निर्णय घेतलाय, मी नवनिर्माण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष या नात्याने, त्याचा मागचा फक्त माझा एक हेतू असा आहे की संतोष अण्णा देशमुख हे समाजसेवक होते, आमचे सहकारी होते। आम्ही 2017 साली जनतेतून दोघंही सरपंच झालतो। त्यांचं काम हे मानवतासाठी, मानवतावादीसाठी खूप छान होतं, समाजामध्ये संदेश देणार होतं। म्हणून एक समाजामध्ये एकोपा राहावा, जे बीड जिल्ह्यामध्ये ह्या समाजकंटकांमुळे, वाल्मिक कराड सारख्या ह्या लोकांमुळे जो आपला बीड जिल्हा बदनाम झाला, जाती जातीमध्ये तेढ निर्माण झाला, त्याच्यामध्ये समाजामध्ये दुफळी निर्माण राहू नये। सगळ्यात महत्वाची काय तर माणुसकी आहे। आपली जात काय आहे तर कर्म आहे, आणि आपला धर्म काय आहे तर माणुसकी आहे। तर आपण ह्या माणुसकी धर्माचं पालन करून आणि समाजात एकोपा राहण्यासाठी संतोष अण्णा देशमुख यांचं शाळेला नाव दिलं। आता दुसरा विषय असा आहे, आता जे उमा किरण कोचिंग क्लासेसमध्ये जो प्रकार आपल्या अल्पवयीन भगिनीसोबत घडला आहे, त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत विजय पवार खाटोळकर यांच्यावर कडक कडक शासन झालं पाहिजे, यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। त्या कुटुंबासोबत आमची सहानुभूती आहे। आता मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर हे नेमलेले आहे आपलं SIT कमिटी, ते चांगला तपास करतेन आणि त्या कुटुंबाला, पीडितांना न्याय देतेन एवढी आम्ही आशा बाळगतो आणि त्या कुटुंबासोबत आम्ही उभा आहोत। आता सगळ्या जिल्ह्याला, महाराष्ट्राला प्रश्न पडलेला की असं बाळा बांगर आणि वाल्मिक कराडमध्ये काय झालं? 2022, 23 आणि 24च्या जानेवारी फेब्रुवारीपर्यंत हे असणारे सहकारी, 2.5-3 वर्ष सोबत राहणारे लोक अचानक एकामेकाच्या पार एवढे विरोधात गेले। वाल्मिक कराड हा बाळा बांगरच्या मागे लागला। हे लक्षात घ्या, बाळा बांगरचा कोणताही वाल्मिक कराड सोबत वैयक्तिक राजकीय वर्चस्वासाठी वाद नव्हता। माझा कोणताही ह्याच्यामध्ये काही वाईट हेतू नव्हता, किंवा आधी आम्ही 2-2.5 वर्ष एकोप्याने राहिलो, विचारांनी राहिलो, पण नंतर जो आमच्या विचारांमध्ये दुफळी निर्माण झाली, आमचे विचार वेगळे झाले आणि वाल्मिक कराड सोबत माझे मतभेद आणि मनभेद व्हायचं कारण म्हणजे आमच्या कुटुंबावर गुन्हे दाखल झाले हे शेवटच्या टप्प्यात 2024 नोव्हेंबर ते ऑक्टोबरमध्ये आमच्या कुटुंबावर गुन्हे झाले। पण त्याच्या अगोदर ज्यावेळेस वाल्मिक कराड 2023-24 मध्ये लोकांवर गुन्हे दाखल करत होता, अशा कित्येक तरी लोकांचा मी जीव वाचविलेला आहे। अशा कित्येक तरी लोकांसाठी मी वाल्मिक कराड सोबत भांडलो की या कुटुंबावर गुन्हे दाखल करू नको, ह्या लोकांकडून खंडणी घेऊ नको। वाल्मिक कराड हा विकृती बनला होता आणि ह्याच गैरसमजातून, ह्याच रागाच्या भरातून वाल्मिक कराडला मी वारंवार त्या गोष्टींना विरोध करायचो, सांगायचो ह्या गोष्टी करू नको। त्याच्यामध्ये माझ्यापाशी प्रूफ पण आहेत, पुरावे पण आहेत। मग त्याच्यानंतर हा वाट विकोपाला गेला। त्याच्या लक्षात आलं की बाळा बांगर हा आपल्या विचारासोबत सहमत राहत नाही। मग सहमत राहत नाही तर काय करायचं? बाळा बांगर दबावाखाली घ्यायचं। माझ्यावर सर्व प्रचंड प्रयत्न केले। माझं कुटुंब कोणत्या ह्याच्यातून आलं, आम्ही आज लढाऊ वृत्तीचे आहोत म्हणून तुमच्या समोर बसलेलो आहोत, नाहीतर कदाचित आमच्या जागी दुसरं कुटुंब असतं तर त्याचे काय हाल झाले असते? आम्हाला काय छळलं नाही, काय त्रास दिला नाही? माझी 70 वर्षाचे वडील, माझी 65 वर्षाची आई यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले। माझी आई कधी गोळीबार करू शकते का? माझ्या आई वडिलांना किती त्रास दिला? त्याचं कारण होतं की मी वाल्मिक कराड पुढे झुकावं, मी त्याच्याशी कॉम्प्रोमाइज करावं। माझ्या शिक्षण संस्थेवर प्रशासक आणण्याचा प्रयत्न केला, शिक्षण संस्था हडपण्याचा प्रयत्न केला। बांगर कुटुंबावर 3 क्रिमिनल केस, एक बँकेची केस, एक पतसंस्थेची केस, एक केस कृषी उत्पन्न बाजार समितीची केस, अशा 6 एकूण केस टाकल्या। 6 केस कशा टाकल्या, काय टाकल्या, आमच्या कुटुंबावर कुणी FIR केले, त्याच्यात कोणते अधिकारी सामील होते, हे सर्व मी व्यवस्थित प्रकारे हे पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगणार आहे। पण बांगर कुटुंबावर वाल्मिक कराडनी केलेल्या खोट्या केस हा शेवटचा टप्पा आहे। आमच्या वादाची ठिणगी कशी पडली, काय पडली, कसा आमचा त्याचा अंत झाला, मी कसा सुखरूप आहे, माझ्या मागे जशी वाल्मिक कराडच्या मागे एक यंत्रणा होती, त्याच्या मागे एक आदर्श शक्ती होती, मी ते सर्व सांगतो। पण त्याच्या मागे शासकीय यंत्रणा होत्या, पोलीस यंत्रणेतले अधिकारी होते, पण माझ्या मागे एक यंत्रणा होती, त्या यंत्रणेचं नाव होतं नीतिमत्ता, आणि मी नीतिमत्तेच्या बाजूने राहिल्यामुळे तुमच्या समोर आज बसलेलो आहे।
पुन्हा एकदा सांगू इच्छितो मी की ही पत्रकार परिषद कोणत्या राजकीय पुढाऱ्याच्या विरोधात नाहीये. ही पत्रकार परिषद मी कोणत्या राजकीय पुढाऱ्याच्या सांगण्यावरून घेत नाहीये. ही पत्रकार परिषद मी कुणाच्या द्वेषापोटी किंवा रागापोटी किंवा बदला घेण्यासाठी घेत नाहीये. मला फक्त माझ्या कुटुंबाला झालेला त्रास हा सांगून माझ्या कुटुंबाला न्याय नाही मागायचा. माझं कुटुंब खूप दूर राहिलं. वाल्मिक कराडने ज्या कुटुंबाचं आर्थिक मानसिक शोषण ते केलेले आहे, त्रास दिलेला आहे, ते मी समाज माध्यमापुढे मांडणार आहे. मी ती हकीकत खरी सांगणार आहे. आज बाळा बांगर इथं बसलाय तर मी फक्त ना फक्त माझ्या स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या ह्याच्यावर मी इथं बसलेलो आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला विचारून, कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला उद्देशून बसलेलो नाहीये. की मला आज विचारतात की तू आज का पत्रकार परिषद घ्यायला लागला, तुझी बेल होऊन तर 2 महिने झालेत. मी आज पण बेलवर आहे. नक्कीच सांगतो, कारण माझ्यापाशी काही डाटा होता, माझ्यापाशी काय माहित्या होत्या, ते मी उत्तर भारतात काय ठेवल्या होत्या, दक्षिण भारतात काय ठेवल्या होत्या. माझ्यापाशी असणारा डाटा अजून बाहेर देशामध्ये काय आहे. कारण त्यावेळेसची जी पोलीस यंत्रणा बीड जिल्ह्याची होती, मोजके बरं का, बीड जिल्ह्याचं पोलीस दलाविषयी आम्हाला स्वाभिमान आहे, अभिमान आहे. पण जे वाल्मिक कराडचे लाभार्थी होते, अधिकारी होते, ते मुख्य पोलीस अधिकारी वाल्मिक कराडचे ऐकण्यात होते. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून ते काही करू शकत होता. त्यात काय सांगण्याची तुम्हाला जास्त गोष्ट नाहीये. पण तुम्हाला एक नक्की सांगतो, आज पत्रकार परिषद घ्यायचा म्हणजे महत्वाचा विषय. मी बघतो की मी जसं आलोय तसं काही जण सांगतात, बोलतात, मोजके समाजातले काही लोक, म्हणजे की वाल्मिक कराड हे जातीवादी नव्हते, समाजसेवक आहेत, फार चांगले आहेत, अण्णा समाजकार्य करायचे. अरे अण्णा समाजकार्य करायचे, अण्णाने खंडण्या का घेतल्या? तुमच्या अण्णाने एवढ्या लोकांना त्रास का दिला? त्याचं कारण काय होतं एवढं करायचं? कारण पैशाची मोह, सत्ता, नशा, हे जिल्ह्याचा बाप व्हायचं होतं, गॉडफादर व्हायचं होतं सगळं. पुन्हा बीड जिल्हा ताब्यात घेऊन मराठवाडा ताब्यात घ्यायचा होता, पुन्हा त्यांनाच पुढे चलून मंत्री व्हायचं होतं. मी सगळे खुलासे करतो ना. माझी ही वाल्मिक कराडची वैयक्तिक लढाई आहे. मी त्यावेळेस पण त्याच्या पुढे कधी झुकलेला नव्हतो. फक्त सांगण्याचा हेतू आहे की वाल्मिक कराडचा समाजसेवक आहे ना, समाजसेवक जातीवाद करतो. एक गोष्ट सांगतो, एका कुटुंबापासून चालू करतो. अहो, एक नवरा बायको, त्यांचं वाल्मिक कराडने किती कुटुंबिक छळ करावा. त्यांचं दलित समाजातलं, बौद्ध समाजातलं एक कुटुंब किती हाल केले हो. त्यांच्या बाजूने बाळा बांगर हा डिसेंबर 2023 त्या कुटुंबाच्या बाजूने उभा राहिला वाल्मिक कराडच्या विरोधात. मी त्यांच्या विरोधात उभा राहिलो. वाल्मिकला मी भांडलो होते, कुटुंबाला त्रास नका देऊ तुम्ही, अण्णा असं का करतात तुम्ही, एवढं काय केलंय त्यांनी? नाही माझं आणि त्यांचा आर्थिक व्यवहार आहे. मग मी माहिती घेतली, त्या कुटुंबाने मला मदत मागितली की बाबा तू वाल्मिक अण्णा जवळ राहतो, वाल्मिक कराड जवळ राहतो. म्हणजे त्यावेळेस ते वाल्मिक अण्णा जसं चर्चा व्हायची म्हणून ते अण्णा म्हणतोय. ते अण्णा साऊथ इंडियामध्ये दक्षिण भारतात वडिलाला म्हणते, ते वडिलाच्या नावाचा दर्जा द्यायचा व्यक्ती नाहीये हा. तुम्हाला सांगतो, त्या दलित कुटुंबाचा एवढा छळ केला, त्या कुटुंबाची मी मानसिकता तयार करून कशी तरी 25-20 सेकंदाची रेकॉर्डिंग आणली, फक्त समाजाला दाखवायला. माझं कोणतंही दलित समाजाचं, बौद्ध समाजाची भावना दुखवायची नाहीये. फक्त समाजाला कळालं पाहिजे की वाल्मिक कराड काय जातीवादी नव्हता का, वाल्मिक कराडची बोलण्याची कशी भाषा होती, हे मला समाजाला दाखवायचंय. भैया कुठे गेले? हा, चालू करा ते रेकॉर्डिंग. घेतो हे आलेले पैसे घेऊन गेले. पुन्हा एकदा वाजव कमी आवाज. पैसे घेतो मध्ये मध्ये घेतो. कोण कुत्रा तू? ही मी बौद्ध समाजाची माफी मागतो. सगळ्या घेतो. मी दलित समाजाची, बौद्ध समाजाची माफी मागतो. मी लहानाचा मोठा त्यांच्या खांद्यावर झालो, असे आमच्या गिरिजा मावशी, ज्यांच्या सावलीत वारो असे आमच्या अरुण जवळ सर. माझे वडील हे पुरोगामी आहेत, आमचं कुटुंब हे पुरोगामी. आम्ही जातीपातीला मानणार आहेत. फक्त वाल्मिक कराडची वृत्ती कशी होती, हा जातीवाद नव्हतं म्हणतात ना, हा पहा ना, हा किती जातीवादी आहे, ह्याची बोलण्याची भाषा कशी आहे. मोबाईल मध्ये का हे पहा, आपल्याला दाखवतो एकदा रेकॉर्डिंग ह्याची. हे आलेले पैसे घेऊन गेले व्हिडिओ रेकॉर्डिंग. पैसे अरे आता सगळ्यालाच घेतो मध्ये, काय मध्ये सगळ्यालाच मध्ये घेतो. कोण कुत्रा तू? हा, सगळ्यालाच मध्ये घेतो. हे आलेले पैसे घेऊन गेले व्हिडिओ रेकॉर्डिंग. म्हणजे हा पहिला सण एका समाजाविषयी, हे नवरा बायको येतो, ह्यांचे काय हाल केले, काय चुकलो बाळा बांगरचं. माझ्या आईला मध्ये टाकलं वाल्मिक कराडने. पहाटे 4 वाजता कोणत्या महिलेला अटक करते? त्यावेळेस एलसीबीचा अधिकारी आला, महिला सोबत लागतात, माझ्यापाशी सीसीटीव्ही आहे. माझ्या आईला अटक केलं खोट्या. माझी आई त्या महात्मा फुले बँकेची संचालक नाही, चेअरमन नाही. पहाटे 4 वाजता माझ्या आईला अटक केलं. 4 वाजता सूर्य डुबल्यानंतर, सूर्य
उगेपर्यंत अटक करता येते का कायद्यामध्ये महिलाला आईला माझ्या अटक केलं. अटक केल्यानंतर 8 तासांनी FIR फाडिला माझ्या आई विरोधात. आणि नंतर पुन्हा मला फोन केला वाल्मिक कराडने एका अधिकाऱ्याच्या मार्फत माझ्यासोबत की बाळा बांगर आम्हाला एक तर नवनिर्माणच्या संस्था दे किंवा प्रगतीच्या संस्था दे किंवा तू स्वतःला गोळी मारून घे, तेव्हा आम्ही तुझ्या आईला सोडू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.